नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे जिल्ह्यात नव्याने 3 महापालिका कराव्या लागतील असे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मांजरी, फुरसुंगी, उरोळी, देवाची या भागात 1 महापालिका आणि चाकण भागात 1 आणि हिंजवडी भागात 1 महापालिका करावी लागणार आहे, असे अजित पवार यांनी चाकण तालुका खेड येथे म्हटले आहे. चाकणमधील वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली. पुणे नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील रस्ते आणि वाहतूक कोंडी शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की कुणाला आवडो किंवा न आवडो, पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महापालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी मिळणार नाही. यावेळी काही अधिकारी आणि पदाधिकारी यांना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या भागातील महामार्गांची कामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की राज्य सरकारने यापूर्वी 4 लेनच्या तळेगाव ते चाकण या एलिव्हेटेड मार्गास मंजुरी दिली होती. मात्र या भागातील प्रचंड वाहतूक पाहता तळेगाव चाकण शिक्रापूर हा 6 लेनचा उड्डाणपूल मार्ग आणि जमिनीवर 6 लेन करण्याची गरज या भागासाठी निर्माण झालेली आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच त्यांनी चाकण व लगतच्या पालिका आणि गावे मिळून नसावी महापालिका करण्याच्या बाबत ठोस भूमिका घेतल्यानं या भागातील अनेक गावांचे धाबे दणाणले आहेत. एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडे आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यामुळे चाकण परिसराचे रोपडे शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी पालटलेले पाहावयास मिळाले. रस्त्यावरील अवैध प्रवासी वाहतुकीची गायब झालेली वाहने, मोकळे रस्ते, भरलेले खड्डे असे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठ फिरताच या भागात पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूकदार, विद्यार्थी अशा सर्वांनाच करावा लागला. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी 6:30च्या सुमारास चाकणमधील तळेगाव चौकात या सर्व बाबींची पाहणी करत असताना खुद्द पोलिसांनीच पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे 3 ते 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर खुद्द अजित पवार यांनीच पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि अडवलेली वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान अजित पवार यांची पाठ फिरताच चाकणमधील सर्व रस्ते पुन्हा एकदा प्रचंड कोंडीत अडकले. अनेक ठिकाणी चौकांमध्ये वाहतूक पोलीस देखील नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे चाकण येथे आले होते. पाहणी करत असताना आंबेठाण चौक येथे चर्चा सुरू असताना जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील यांनी चाकण नगरपरिषद हद्दवाढ, चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण 10 वर्ष प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी महापालिका करायची का असा प्रश्न करताच त्यास निलेश कड यांनी विरोध केला. महापालिकाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना महापालिका अनुषंगाने सविस्तर अभ्यास समिती नेमून त्यानंतर चाकण व राजगुरुनगर नगरपरिषद स्थापन केली होती व त्यांनीच बारामती नगरपरिषद हद्दवाढ मंजुरी केली होती. त्यामुळे बारामतीची जशी नगरपरिषद हद्दवाढ झाली तशी चाकणची का होत नाही असा प्रश्न अजित पवार यांना उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी थेट बारामती आणि चाकणची तुलना होऊ शकत नाही असे सांगितले. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनीच वाटोळे केले असे देखील अजित पवार म्हणाले. एकंदर बारामती आणि चाकण याची तुलना करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढल्याचं दिसून आलं. दरम्यान बारामतीप्रमाणे चाकण पालिकेला अ वर्ग दर्जा मिळाल्यास निधीमध्ये वाटणीचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्पर्धक नको म्हणून चाकण परिसरावर महापालिका लादली जात असल्याचा आरोप काही पदाधिकारी व कार्यकर्ते करू लागले आहेत. दादा
चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक येथे सकाळी 6:30च्या दरम्यान कंटेनर चक्क सिग्नलला धडकला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्यात आला. गाडी कधी घुसली? 2 मिनिटं झाली. डीपी होती ना, रात्री काढली नाही का? तिथं पडला खड्डा, त्याच्यामध्ये ती माती टाकली, पुढचं टायर बसलं लगेच जाऊन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे ते वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनेक वाहनांवर आणि अवजड वाहतुकीला बंदी असतानाही महामार्गावर आलेल्या वाहनांवर थेट पोलिसांनी स्वतःहून तक्रारी देत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची बाब समोर आली आहे. सकाळी महामार्गावर येण्यास बंदी असताना ट्रक घेऊन आलेल्या शाहरुख मोहम्मद खान वय 28 वर्ष मूळ राहणार राजस्थान या ट्रक चालकावर दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी चाकण वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रवीण कासार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल बीडी पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रस्त्यावर वाहने उभे करणारा इको वाहन चालक स्वप्नील वाघ वय 26 राहणार मेदनकरवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पोलीस शिपाई बाळू मराडे यांनी चाकण पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ चौधरी वय 40 राहणार कडाचीवाडी या रिक्षा चालकावर विरुद्ध बाजूला भरधाव वाहन चालवल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस नाईक इंद्रजित कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जलेश तिवारी राहणार झारखंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नो एंट्रीमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार महादेव कोठावळे यांच्या फिर्यादीवरून बेदरकारपणे वाहन चालवणारा ट्रक चालक मनोज कुमार पाठक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार अमोल गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छत्तीसगड येथील गुरुतेज अजित सिंग या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांवर गुन्हे दाखल होण्याची ही चाकण परिसरातील मागील काही काळातील पहिलीच घटना आहे. चरोली खुर्द येथील दुसऱ्या मजल्यावरील घरास आग. शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता आळंदी जवळील चरोली येथे द मून हाऊस इंटरनॅशनल स्कूल येथे एका घरामध्ये अचानक आग लागली. तात्काळ आळंदी नगर परिषद अग्निशमन विभागाचे वाहन व पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे आग ही दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये असल्याचे निदर्शनास आले. जवळील इमारतीच्या टेरेसवरून खिडकीच्या काचा फोडून आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ नये म्हणून त्यावर पाणी फवारून आग आटोक्यात आणण्यात आली. यात वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाड. एका घरातून 1,23,000 रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी 7 ऑगस्ट पहाटे आळंदी येथील ज्ञानदेवी नगर येथे घडली. सचिन भीमराव बागल वय 24 आळंदी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अमरसिंह रामभाऊ शेळके वय 25 आळंदी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन यांनी फिर्यादी अमरसिंह यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 89,000 रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन, 18,000 रुपयांचा इन्फिनिक्स हॉट 11 एस फोन आणि 16,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,23,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत. भरधाव बसने धडक दिल्याने पती पत्नी जखमी. पुणे नाशिक महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने कारमधील पती पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी 7 ऑगस्ट दुपारी घडली. या प्रकरणी रामचंद्र बापू शिंदे वय 52 बोफकेल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश सायलू कोरोमणी वय 60 घोरपडी पेठ पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भांडण सोडवणाऱ्या तरुणाला मारहाण. अंडाभुर्जीच्या हातगाडीजवळ झोपलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी 6 ऑगस्ट रात्री चाकण येथील आंबेठाण चौकातील HK अंडाभुर्जी हातगाडीवर घडली. या प्रकरणी अविनाश विजय धोत्रे वय 19 राहणार चाकण यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण अशोक प्रधान व 19 चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अविनाश हे आंबेठाण चौकातील एका अंडाभुर्जीच्या गाडीजवळ लोखंडी बाकड्यावर झोपले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर हाताने झापड मारल्याने डोक्यात फायबरच्या स्टूलने मारहाण करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करत आहेत. राजगुरुनगर नगर परिषद कचरा संकलन केंद्राविरोधात रीट याचिका. राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी व जळुके खुर्द ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका क्रमांक 9964/2025 दाखल केली आहे.
खंडपीठासमोर सुनावणी होऊन प्रतिवादी महसूल व वन विभाग, राजगुरुनगर नगर परिषद, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. 15 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, कैलास टाकळकर, टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर आदी. नगर परिषदेने त्यांची जी कचऱ्याची जबाबदारी आहे त्यांच्या हातात कुठेही पाहावी, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. चाकण तळवडे रस्त्यावर शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी अशी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले. कडूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर रघुनाथ कावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. ग्रीन आय ऑर्गनायझेशन संस्थेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं सिने अभिनेत्री आर्या घारे यांच्या सुरुवात चिन्हातून या पुस्तकाचं प्रकाशन अभिनेते सयाजी शिंदे, इरफान सय्यद यांच्या हस्ते करण्यात आलं. वसुंधरा बहुउद्देश संस्थेचा देखील पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला. ऑलिम्पिक वीर कैलासवासी पैलवान बबनराव डावरे बाल चषक खेड तालुका कुस्ती स्पर्धा 2025 आळंदी या ठिकाणी झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यातील कुरुळी गावचा पैलवान श्रेयान कांबळे यांना सिल्वर मेडल मिळवलंय. भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संचालक पैलवान गणेश कांबळे, स्वप्नील कांबळे तसंच महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान दर्शन कांबळे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. तांत्रिक गुणाधिक्यानं श्रेयान कांबळे कुरुळीचा पैलवान फायनलला प्रवेश. अभिनंदन. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील तनपुरे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी शरद बुट्टे, शिवाजी मांदळे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. खेड तालुक्यातील वेताळे येथे शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट 2025 पासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. भारत छोडो आंदोलनाच्या समर्थनार्थ चाकणमध्ये विद्यानिकेतन प्रशालेनं भव्य रॅली काढत चाकणमधील ऐतिहासिक संग्राम दुर्गावर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.